राज्यातील लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी। हे बघा, तुम्हाला 20वा हप्ता प्लस 21वा हप्ता वाटप सुरू। हो लाडक्या बहिणींनो, वाटप सुरू झाले आणि अखेरकार राज्यातील सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये सरसकट हे बघा सरसकट 3000 रुपये पडले। तुम्ही सर्वांनी एक काम करा, मी जे सांगत आहे ते तुम्हाला करावं लागणार आहे। हे बघा, तुम्ही एक काम करा, पहिले तुमचा मोबाईल तुम्ही चेक करा, मेसेज चेक करा। हां, मेसेज चेक केला असेल तुम्ही बघा, आता मेसेज चेक केला असेल, जरी तुम्हाला हप्ता नाही आला असेल, आता मी तुम्हाला काय सांगते लक्षपूर्वक का, एकतर तुम्हाला हप्ता आला असेल किंवा नाही आला असेल, हे दोन काहीतरी झालं असेल बरोबर। जरी नाही आला असेल हप्ता तर तुम्ही कमेंट करून लगेच मला सांगा की सर हप्ता नाही आला, आणि ज्यांना आला त्यांनी कमेंट करून सांगा की आला म्हणून। कारण काय झालेलं आहे की काही बहिणींना हप्ता वाटप सुरुवात झालेली आहे आणि काही बहिणींना हप्ता अजून आलेला नाही। त्यामुळे आज मी तुम्हाला सांगतो, ज्यांना नाही आला असेल त्यांना आज किती वाजता हप्ता येईल ते सांगतो। हे बघा, तुम्हाला 3000 रुपये संदर्भात महत्त्वाची अपडेट या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे। त्यानंतर 32,000 रुपये संदर्भात महत्त्वाची अपडेट आहे आणि टॉप कामाच्या 3 बातम्या ज्या आहेत त्या 3 बातम्या देखील तुम्हाला पाहायला मिळणार आहेत। तर एवढी माहिती तुम्हाला पाहायला भेटणार आहे, व्हिडिओ पूर्ण बघा। आता यामध्ये काय झालेलं आहे की काही बहिणी परेशान झालेल्या आहेत, चिंता करू लागलेल्या आहेत, टेन्शन घेत आहेत। आता काही बहिणी टेन्शन का घेत आहे, टेन्शन हे बघा टेन्शन का घेत आहेत, कारण भरपूर बहिणींचा हप्ता आता बंद होणार आहे। आणि मी सांगतो तुम्हाला की अशा भरपूर बहिणींचा हप्ता आता बंद केला जाणार आहे। कशामुळे तो बंद होत आहे, कशामुळे बंद केला जाणार आहे, त्याचं मोठं कारण आता समोर आलेलं आहे। आणि एवढ्या व्हिडिओमध्ये मी रोज तुम्हाला सांगत आहे की तेवढं ते काम करून घ्या, पटकन करून घ्या तेवढं काम, परंतु भरपूर बहिणींनी अजूनपर्यंत ते काम केलेलं नाही। ते कोणतं काम आहे बाकीच्यांना समजलं असेल, ज्यांना कोणाला समजलं नसेल तर मी सांगतो पुढे। कारण भरपूर बहिणींनी मला प्रश्न विचारलेले आहेत की आम्हाला हप्ता आलेला नाही। ठीक आहे, सर्व सांगतो त्याबद्दल आणि सर्व माहिती देतो। परंतु काय झालेलं आहे, ज्या बहिणींनी KYC केली, त्यानंतर आधार कार्ड त्यांचं बँकेशी लिंक आहे आणि महत्त्वाचं त्या बहिणी पात्र आहेत, त्यांच्या खात्यामध्ये फेब्रुवारीचे 1500 रुपये आणि मार्च महिन्याचे 1500 रुपये 3000 रुपये वाटप त्यांना झालेले आहे। आणि भरपूर अशा बहिणी आहेत ज्यांना वाटप अजून झालेले नाही, ज्यांना कोणाला हप्ता आले नसेल, जुने हप्ते तुमचे थांबलेले असतील ते पण आले नसतील आणि हे नवे हप्ते पण तुमच्या खात्यामध्ये जमा झालेला नसेल, तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी फारच महत्त्वाचा आहे। आणि ज्या लाडक्या बहिणी पात्र आहेत, ज्यांना मागील सर्व हप्ते मिळाले आहेत, त्यांना अजून हे 3000 रुपये 2 महिन्याचे आले नसतील, त्यांनी तर हा व्हिडिओ पूर्ण बघा, कारण तुमच्यासाठी फारच महत्त्वाची माहिती आहे। हे बघा, तर 3000 रुपये संदर्भात लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याबद्दल ही माहिती आहे। परंतु हे 32,000 रुपये कशाचे आहेत, काय आहेत याबद्दल तर महत्त्वाची अपडेट तुम्हाला पुढे समजणारच आहे। तर 32,000 रुपये संदर्भात जबरदस्त माहिती आहे, व्हिडिओ पूर्ण बघा। तसेच टॉप बातम्या पण फारच आजच्या महत्त्वाच्या आहेत सर्वसामान्य जनतेसाठी, त्यामुळे व्हिडिओ तुम्हाला आजचा शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे। चला आता सांगतो मी एकदम तुम्हाला सिंपल सोप्या भाषेमध्ये, तुम्हाला चांगलंच माहीत आहे मी तुम्हाला जी माहिती देत असतो बहिणींनो, तर मी तुम्हाला एकदम सोप्या भाषेमध्ये सांगत असतो, असं तुम्हाला कोणीच सांगणार नाही बरोबर ना। हा थोडा व्हिडिओ लांब असतो, परंतु एक एक गोष्ट तुम्हाला समजून सांगण्याचा मी प्रयत्न करत असतो, त्यामुळे थोडा व्हिडिओ लांब असतो। आलं तुमच्या लक्षात? हे बघा, आता 3000 रुपयेची वाटप सुरुवात झालेली आहे, पहिले त्याबद्दल आपण माहिती बघणार आहोत, किती बहिणींच्या खात्यामध्ये जमा झाली। कारण बघा, बाकीच्या जिल्ह्यांमध्ये हप्ता वाटप झालेला आहे, काही जिल्ह्यांमध्ये अजून हप्ता आलेला नाही अशी माहिती मिळालेली आहे। आणि
आदिती तटकरे मॅडमांनी जबरदस्त एक निर्णय घेतलेला आहे, त्यामुळे लाडक्या बहिणी सर्व खुश झालेल्या आहेत. काय निर्णय आहे तुम्हाला पाहायला भेटणार आहे आता. आणि शेवटी 3,000 रुपये 2 महिन्याचे वाटप. आज प्रचंड लाडक्या बहिणी खुश झालेल्या आहेत. खुश होणारच ना, कारण एवढ्या दिवसांपासून हप्ता आलेला नव्हता, भरपूर दिवस झाले. शेवटी आज लाडक्या बहिणी खुश. 3,000 रुपये वाटप. चला, ज्यांना कोणाला हप्ता अजून आलेला नाही त्यांनी नाही कमेंट करा. पटापट पटापट कमेंट करा. ज्यांना आला असेल त्यांनी आला असं कमेंट करा. आणि तुमचे काही प्रश्न असतील लाडकी बहीण योजनेसंदर्भात ते प्रश्न पण विचारा. आता आपण महत्त्वाच्या माहितीला इथे सुरुवात करत आहोत. जबरदस्त माहिती आहे. आता महत्त्वाची माहितीला आपण सुरुवात करत आहोत. इथून तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघावा लागणार आहे, तरच तुम्हाला कळेल, अन्यथा तुम्हाला काहीच समजणार नाही. तुम्ही काय करतात, अर्धवट व्हिडिओ बघतात आणि पडून जातात. तसं करू नका. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघावा लागणार आहे, तरच तुम्हाला समजेल. पाहता तर पहिलाच प्रश्न विचारण्यात आलेला आहे, तुम्ही बघू शकता स्क्रीनवरती. दादा मला हप्ता नाही भेटला, मी पुणेतून बोलते आहे, पिंपरी चिंचवडमधून. हे बघा, हप्ता आला नाही म्हणजे भेटला नाही असं यांचं म्हणणं आहे. म्हणजे तुम्हाला मागील सर्व हप्ते मिळालेले असतील, तर मग जरी तुम्हाला हप्ता मिळाला नसेल तर तुम्ही 20व्या हप्त्याची प्लस 21व्या हप्त्याची म्हणजे तुम्ही 3,000 रुपयाची वाट बघत असाल, तर हा व्हिडिओमध्ये त्या संदर्भातच माहिती देण्यात आलेली आहे. तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा फक्त, पुढे तुम्हाला त्याबद्दल मी सांगतो. ओके. आणि हे बघा, जरी असं असेल, कारण तुम्ही या प्रश्नामध्ये पूर्ण मला सांगितलेलं नाही व्यवस्थित, जरी तुमचे मागील हप्ते जर थांबलेले असतील तर मग तुम्हाला KYC करावी लागणार आहे, दुरुस्ती. आणि तुम्ही KYC दुरुस्ती केली असेल तर मग तुमचे मागील हप्ते पण येऊन जातील. परंतु फक्त तुमचे आता हे नवीनच हप्ते जरी बाकी असतील तर मग काही टेन्शन नाही. हप्त्याबद्दल तुम्हाला पुढे सांगतो मी माहिती. ओके. कधी येणार आहे कोल्हापूर 20वा हप्ता? भरपूर बहिणी 20व्या हप्त्याचीच वाट बघत आहेत, परंतु 20वा प्लस 21वा हप्ता वाटप हो लाडक्या बहिणींनो. सर्वात मोठी अपडेट आहे, 3,000 रुपये डायरेक्ट लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये. सांगतो याबद्दल पुढे माहिती आहे. ओके. आता पुढे बघा. सर माझी मुलगी काजल बनसोडे, हिला पण नोव्हेंबरपासून एकही हप्ता मिळाला नाही. आता जरी हे बघा, हीच सर्वात मोठी चूक सर्वजण करत आहेत. जरी हप्ता मिळालेला नसेल तर लक्षपूर्वक एका सर्वांना सांगणं आहे माझं, तर नोव्हेंबरपासून तुम्हाला हप्ता मिळाला नसेल तर तुम्ही जी KYC केली होती, बरोबर ना, वेबसाईटचं नाव सांगतो, ladkibhin.maharashtra.government.in ही वेबसाईट आहे. यावरती तुम्ही KYC केली, बरोबर. परंतु KYC तुमचे सक्सेसफुली झाल्यानंतर तुमचे जे त्यामध्ये पर्याय तुम्ही निवडले होते ते पर्याय तुम्ही चुकीचे निवडलेले आहेत. ओके. ते पर्याय चुकीचे निवडलेले आहेत, त्यामुळेच तुमचे नोव्हेंबरपासून हप्ते थांबवलेले आहेत. तर एक काम करा, तुम्हाला सांगतो मी याचा उपाय काय आहे सांगतो मी तुम्हाला. काही टेन्शन घेऊ नका. एक काम तुम्हाला करावं लागणार आहे, परंतु लवकरात लवकर, कारण तारीख फार आता दिवस राहिलेले, मुदत संपण्यात येत आहे. 31 मार्चच्या पहिले तुम्हाला एक काम करून घ्यायचं आहे, तरच तुमचे मागील सर्व हप्ते आणि नवीन हप्ते तुम्हाला मिळतील. 31 मार्चच्या पहिले तुम्हाला काय करायचं आहे, KYC दुरुस्ती करून घ्यायची आहे. KYC दुरुस्ती करून घ्यायची आहे तुम्हाला, आणि जिथे तुम्ही KYC केली तिथेच दुरुस्ती करून घ्यायची आहे. ladkibhin.maharashtra.government.in. पुन्हा सांगतो, ladkibhin.maharashtra.government.in ही वेबसाईट आहे. यावरती जा, तिथे तुमचा आधार क्रमांक टाका, ज्यांचा लाभ बंद झालेला आहे तर तिथे त्यांचा आधार नंबर टाका, कॅप्चा कोड टाका, ओके करा आणि ते पर्याय बरोबर करून टाका आणि तुमची KYC तिथे दुरुस्ती सक्सेसफुली करून टाका. मग तुमचे जेवढे पण हप्ते असतील ते तुमचे मागील हप्ते तुम्हाला मिळून जातील. आलं लक्षात? तर हे होतं महत्त्वाचं. पुढील प्रश्न आहे, पालघरमध्ये कधी येणार आहेत पैसे? हे बघा, पालघरमध्ये कधी येणार आहेत म्हणजे काही जिल्ह्यात हप्ता अजून आलेला नसेल तर टेन्शन घेऊ नका. सांगतो नाही बुलढाणा जिल्हा कधी भेटेल दादा, तर सांगतो बाकीच्या जिल्ह्यांमध्ये जरी आलेला नसेल हप्ता तर काही टेन्शन नाही. सांगतो पुणे जिल्हा बँक ऑफ बडोदा नाही आया सर, तर ठीक आहे. व्हिडिओ पूर्ण बघा. ज्यांना कोणाला हप्ता मिळाला नसेल त्यांनी व्हिडिओ पूर्ण बघा, सांगतो त्याबद्दल संपूर्ण माहिती. आता चला, आता व्यवस्थितपणे समजून घ्या काय माहिती आहे हे पहा. तर आता
सर्वप्रथम आदिती तटकरे मॅडमांनी सर्वात मोठी माहिती दिलेली आहे, ती माहिती पहिले तुम्हाला सांगतो. लाडक्या बहिणींना मोठा दिलासा त्यांनी दिलेला आहे ई-KYC बाबत. ई-KYC बाबत त्यांनी काय मोठा इथे दिलासा दिलेला आहे ते समजून घेणं फार गरजेचं आहे. बघा, आदिती तटकरेंनी दिली महत्त्वाची अपडेट. या योजनेत महिलांना 1,500 रुपये दिले जाते, बरोबर. तर या योजनेत फक्त ई-KYC केलेल्या महिलांना लाभ दिला जात आहे. दरम्यान ज्यांची ई-KYC चूक झाली आहे त्यांना दुरुस्ती करण्याची संधी देण्यात आली आहे. लाडकी बहीण योजनेत ई-KYC दुरुस्ती करण्यासाठी 31 मार्चपर्यंत मुदत देण्यात आलेली आहे. आणि दरम्यान याबाबत अनेक अफवा पसरवल्या जात आहे. ई-KYC करण्याची मुदत संपली असल्याची बातमी सध्या व्हायरल होत आहे. यावर आता स्वतः महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरेंनी माहिती दिली आहे. ओके, तर हे बघा, आदिती तटकरे मॅडमांनी माहिती दिली की ज्या काही अफवा आहेत त्या पसरवल्या जात आहेत त्याकडे तुम्ही लक्ष न देता 31 मार्चपर्यंत लवकरात लवकर ई-KYC दुरुस्ती करून घ्यावी. आणि रोज मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगत आहे, ज्यांचे हप्ते थांबलेले असतील त्यांचं एकच कारण ई-KYC मध्ये चूक. ती चूक तुम्हाला सुधारायची आहे. लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही ई-KYC दुरुस्ती करा. तुमचे जेवढे पण हप्ते तुमचे थांबलेले असतील ना, ते सर्व हप्ते तुमच्या खात्यामध्ये जमा होतील बहिणींनो. त्यामुळे तेवढं काम करून घ्या. ओके, हे फार महत्त्वाचं आहे. हे फार महत्त्वाचं आहे, नाहीतर अन्यथा तुम्हाला 1 रुपया पण भेटणार नाही जर हे तुम्ही केलं नाही तर. आता काय झालेलं आहे, भरपूर बहिणींना ना टेन्शन आलेलं आहे. टेन्शन म्हणजे टेन्शन आता नाही, परंतु 31 मार्च नंतर त्या बहिणींना 100% टेन्शन येणार आहे, जे या अपडेट देखत नाहीत, त्या ज्या बहिणी पाहत नाही ते अपडेट. म्हणजे महत्त्वाचं काय झालेलं आहे, भरपूर बहिणींना ई-KYC अजूनपर्यंत दुरुस्तीच केली नाही. तुम्ही ती ई-KYC दुरुस्ती करा, हलक्यात घेऊ नका ते, नाहीतर मग तुमचा हप्ता कायमचा बंद होईल, मग तुम्हाला पुढे पछतावा होईल. त्यामुळे लवकरात लवकर ई-KYC दुरुस्ती करून घ्या, पटकन करून घ्या. ज्यांनी अजून केली नसेल ई-KYC दुरुस्ती पटापट करा, नाहीतर मग 31 मार्च नंतर तुम्हाला काहीच मुदत वगैरे काहीच भेटणार नाही. बरं, हे सर्वांना आहे, ज्यांचे हप्ते थांबलेले आहेत त्यांच्यासाठी. चला ठीक आहे, मी एवढं तुम्हाला सांगितलं, तुम्हाला समजलं असेल. आता बघा, 3,000 रुपये वाटप संदर्भात महत्त्वाची अपडेट, 32,000 रुपये संदर्भात महत्त्वाची अपडेट. पाहता संपूर्ण माहिती. चला, आता फारच महत्त्वाची माहिती आपण येथे बघणार आहोत. हे बघा लाडक्या बहिणींनो, राज्यभरातील महिला त्यांच्या बँक खात्यावर डोळे लावून बसल्या आहेत. त्यांना या महिन्यात फक्त 1,500 रुपये मिळतील की 3,000 रुपयेचा दुप्पट हप्ता मिळेल हे जाणून घेण्याची उत्सुकता आहे. अधिकृत सरकारी घोषणा झाल्यानंतरच परिस्थिती स्पष्ट होईल, परंतु जी माहिती आलेली आहे ती माहिती समजून घ्या. हे बघा, 3,000 रुपये मिळाल्याच्या बातमीत एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. ज्या महिलांनी अद्याप त्यांची ई-KYC प्रक्रिया पूर्ण केलेली नाही किंवा त्यांचे बँक खाते आधारशी जोडलेले नाही, त्यांना पेमेंट करण्यास विलंब होऊ शकतो. बघा, मी आधीच तुम्हाला सांगितलं, सरकारने स्पष्ट केलं आहे की ज्या महिलांची कागदपत्रे पूर्णपणे पडताळणी केली गेली आहेत त्यांनाच पेमेंट केले जाईल. लाभार्थी महिला योजनेच्या अधिकृत पोर्टल किंवा ॲपला भेट देऊन त्यांची स्थिती तपासू शकता. आता महत्त्वाची माहिती येते बघा, 3,000 रुपये संदर्भात 20वा हप्ता आणि 21वा हप्त्याबद्दल सर्वात मोठी अपडेट. हे बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला असून फेब्रुवारी आणि मार्च, हे बघा, फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे थकीत हप्ते 15 एप्रिलपूर्वी एकत्रितपणे बँक खात्यात जमा होण्याची दाट शक्यता आहे. म्हणजे लाडक्या बहिणींनो, 2 महिन्याचे फेब्रुवारीचे 1,500 रुपये आणि मार्च महिन्याचे 1,500 रुपये मिळून 3,000 रुपये जमा होणार आहेत. आणि ज्या बहिणींनी ई-KYC दुरुस्ती केली आहे त्यांचे जुने हप्ते पण त्यांना मिळण्याचे चान्सेस आहेत. परंतु 15 एप्रिलच्या पहिले 2 महिन्याचे 3,000 रुपयेतील ही जी बातमी आहे सध्या या आठवड्यात, ही बातमी फारच चाललेली आहे आणि हीच बातमी सध्या व्हायरल झालेली आहे आणि हीच माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्यामुळे 3,000 रुपये कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यामध्ये जमा होतील बहिणींनो आता. आणि फेब्रुवारी आणि मार्च या 2 महिन्याचे ते हप्ता हे पैसे आहेत. आलं तुमच्या लक्षात? तरी सर्वात मोठी अपडेट होती लाडक्या बहिणींसाठी. हे बघा, 3,000 रुपये, तर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 3,000 रुपये जे आहेत
ते फेब्रुवारी आणि मार्च म्हणजे 20वा हप्ता प्लस 21वा हप्ता या 2 महिन्याचे वाटप आता कोणत्या क्षणी होईल. जरी आले नसेल हप्त्यात तर आता सांगता येत नाही, पुढील 1-2 तासामध्ये सांगता येत नाही, पुढील 1-2 दिवसामध्ये पण हप्ता येऊ शकतो, काहीच सांगता येत नाही. परंतु हे देखील आहे की या 2 महिन्याच्याच खरंच पैसे हप्ता मिळेल का, तर या संदर्भात अधिकृत तर माहिती नाही, परंतु चर्चा आणि या आठवड्यात ही बातमी फार चाललेली आहे 3,000 रुपये संदर्भात. बघू आता हप्ता आल्यावर कळेल. ज्यांना कोणाला हप्ता आला त्यांनी लगेच कमेंट करून सांगा, आणि ज्यांना नाही आला असेल त्यांनी नाही कमेंट करा, कारण आता हप्ता कोणत्या क्षणी येऊ शकतो सांगता येत नाही. चला ठीक आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात 3,000 रुपये संदर्भात मी तुम्हाला अत्यंत महत्त्वाची माहिती दिली. आता 32,000 रुपये संदर्भात काय अपडेट आहे, काय माहिती आहे ते समजून घेऊया. चला पहिले टॉप कामाच्या बातम्या पहा आता तुम्ही. चला पहिलीच बातमी तुम्ही इथे बघू शकता, अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. हे बघा, टॉप कामाच्या बातम्या आपण आता बघत आहोत. टॉप बातम्यांना आपण आता इथे सुरुवात केलेली आहे. गॅस बुकिंगसाठी मर्यादा. आता या योजनेतील रेशन कार्ड धारकांना प्रत्येकी 5 लिटर रॉकेल मिळणार. काय आहे बातमी समजून घेऊया. आंतरराष्ट्रीय युद्धजन्य परिस्थितीमुळे शासनाने ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांना गॅस बुकिंगसाठी मर्यादा घालून दिल्या आहेत. भविष्यात सिलेंडर टंचाई निर्माण होऊ नये यासाठी शासनाने अंत्योदय व प्राधान्यक्रम कुटुंब योजनेतील रेशन कार्ड धारकांना प्रत्येकी 5 लिटर रॉकेल देण्याचा निर्णय घेतला आहे. आणि या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर जिल्हा पुरवठा विभागाने जिल्ह्यातील 7.5 लाख लाभार्थ्यांसाठी 30 लाख लिटर रॉकेलची गरज राज्य शासनाला कळविली आहे. जिल्ह्यातील अनेक कुटुंबाकडे एकापेक्षा अधिक गॅस टाक्या आहेत, त्यामुळे काही ठिकाणी गॅस टंचाई निर्माण झाली आहे, तर काही लाभार्थ्यांनी टंचाईचा फायदा घेत व्यावसायिकांना चढत्या दराने घरगुती सिलेंडरची विक्री केली. प्रशासनाने अनेक ठिकाणी धाडी टाकून कारवाई केली. यात शेकडो घरगुती सिलेंडर व्यावसायिकांकडून जप्त केले आहेत. राज्य शासनाने शहरातील लाभार्थ्यांना गॅस सिलेंडर बुकिंगसाठी 25 दिवसाची मर्यादा घातली आहे, तर ग्रामीणमधील कुटुंबांना 45 दिवसाची मर्यादा केली आहे. तर बघा, ग्रामीण भागासाठी 45 दिवसामध्ये बुकिंग आणि 25 दिवसासाठी शहरी भागातील जनतेसाठी बुकिंग. ओके, लाभार्थ्यांना गॅस सिलेंडर लाभार्थ्यांना. अशा स्थितीत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थ्यांची परवड होऊ नये यासाठी यांना रॉकेल दिले जाणार आहे. याबाबत राज्य शासनाने जिल्हा पुरवठा विभागाकडून वितरण आणि लाभार्थ्यांची माहिती मागवली होती. हा अहवाल पुरवठा विभागाने नुकताच शासनाला सादर केला आहे. प्रति कुटुंब लिटर रॉकेल. हे बघा, प्रति कुटुंब 5 लिटर रॉकेल. समजून घ्या, प्रति कुटुंब 5 लिटर रॉकेल गॅस सिलेंडरला पर्याय म्हणून रॉकेल दिले जाणार आहे. याबाबत राज्य पातळीवर नियोजन केले जात आहे. शासनाने प्रत्येक जिल्हा पुरवठा विभागाकडून वितरण आणि लाभार्थ्यांची माहिती मागवली आहे. अंत्योदय व प्राधान्यक्रमाच्या प्रत्येकी रेशन कार्ड धारक 5 लिटर रॉकेल मिळू शकते. मार्च अखेर किंवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात रॉकेल वितरित केले जाण्याची शक्यता आहे. दुकानदाराचा रॉकेल विक्रीला नकार. हे बघा, दुकानदाराचा आता रॉकेल विक्रीला नकार आहे. जिल्ह्यात 41 घाऊक रॉकेल विक्रेते आणि 10 सेमी घाऊक विक्रेत्यांनी हे बघा रॉकेल पुरवठा करण्यास नकार दिला आहे. तर पुरवठा विभागाने याबाबतची माहिती शासनाला दिली आहे. मात्र धान्य वाहतूकदारांनी रॉकेलची वाहतूक करण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे रेशन दुकानातून अन्यथा पेट्रोल पंपावरून लाभार्थ्यांना रॉकेलचा पुरवठा केला जाऊ शकतो. चला, ही बातमी फार महत्त्वाची होती. पुढील बातमी बघा. बातमी नंबर 2 आहे, फारच महत्त्वाची बातमी आहे. हे बघा, सोन्याच्या दरात मोठी घसरण, गुंतवणूकदारांसाठी सुवर्ण संधी. गेल्या काही दिवसांपासून सोन्या चांदीच्या दरात मोठी अस्थिरता पाहायला मिळत असून मंगळवारच्या तुलनेत शनिवारी सोन्याच्या किमतीत लक्षणीय घट झाली. 24 कॅरेट दरात 12,570 रुपयाची घसरण झाली. आंतरराष्ट्रीय पातळीवर होणाऱ्या घडामोडींचा सोने चांदीवर मोठ्या प्रमाणावर फरक पडत असल्याचे दिसून आले. त्यानुसार मंगळवारी 1,60,570 रुपये असलेला दर शनिवारी 1,00,000
48,000 रुपयांवर आला, म्हणजेच प्रति 10 ग्रॅम मागे 12,570 रुपयांची मोठी घट झाली. त्याचबरोबर मंगळवारी 1,47,080 रुपये असलेल्या दर शनिवारी 1,35,560 रुपयांपर्यंत खाली आला. हे बघा आता यात 11,520 रुपयाची घसरण नोंदवण्यात आली. सोन्याचे दर कमी होत असताना चांदीने मात्र वेगळी दिशा धरली आहे. मंगळवारी चांदीचे दर 2,65,000 रुपये प्रति किलो होता. तो शनिवारी थेट 2,33,000 रुपयांवर पोहोचला आहे. चांदीच्या दरात अवघ्या 4 दिवसात 32,000 रुपयाची मोठी घट झाली. आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी आणि गुंतवणूकदारांचा कल बदलल्यामुळे ही दरवाढ आणि घट होत असल्याचे बाजार तज्ज्ञांचे म्हणणे आहे. बाजारपेठेवर काय परिणाम हे बघा. सोन्याचे दर कमी झाल्यामुळे लग्नसराई खरेदीसाठी ग्राहकांची पावले सराफा बाजाराकडे वळण्याची शक्यता आहे. मात्र दुसरीकडे चांदीच्या दरातील भरमसाठ वाढीमुळे चांदीची भांडी आणि दागिन्यांच्या खरेदीवर बघा परिणाम होण्याची चिन्हे आहेत. असा आहे फरक. 24 कॅरेट सोने 12,570 रुपये कमी झाले. 22 कॅरेट सोने हे बघा 11,520 रुपये कमी झाले आणि चांदी 22,000 रुपये कमी झाले. हे बघा, तर मी तुम्हाला सुरुवातीला बोललो होतो ना की 3,000 रुपये लाडकी बहीण योजनेसंदर्भात अपडेट आणि मी तुम्हाला बोललो होतो 32,000 रुपये संदर्भात अपडेट. तर 32,000 रुपयाची अपडेट ही आहे. तर चांदीचे जे काही दर आहेत ते 32,000 रुपयाने कमी झाले आहेत. तर हे 32,000 रुपये त्या चांदीचे दर संदर्भात अपडेट आहे. तर चांदीचे दर हे 32,000 रुपयाने कमी झालेले आहेत. तर त्याबद्दल चांदीबद्दल ही सर्वात महत्त्वाची अपडेट होती. तुम्हाला हे अपडेट समजलं असेल. ओके, तर हे चांदीचे दर कमी झाले 32,000 रुपये, त्या संदर्भात हे 32,000 रुपये होते. ओके, समजलं तुम्हाला. तर 3,000 रुपये लाडकी बहीण योजनेचे होते आणि 32,000 रुपये चांदीचे दर कमी झाले, त्या संदर्भात 32,000 रुपयाची अपडेट होती. 32,000 रुपयाची अपडेट तुम्हाला इथे समजलेली आहे. चला ही अपडेट सोडा आता बघा शेवटची बातमी, कामाची बातमी आहे. पहा ती बातमी आता. चला आता शेवटची बातमी आहे, बातमी नंबर 3. हे बघा, आता डिझेल प्रति लिटर 5 रुपयांनी स्वस्त मिळणार. मंत्री प्रताप सरनाईकांची मोठी घोषणा. राज्य परिवहन महामंडळ एसटीची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी हे बघा, तर एसटीची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी सरकारने महत्त्वाची पावले उचलली असून परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी डिझेल खरेदी प्रक्रियेत मोठा बदल जाहीर केला आहे. स्पर्धात्मक निविदा हे बघा, प्रक्रियेमुळे आता एस टीला प्रति लिटर तब्बल 5.13 रुपयांची सवलत मिळणार असून यामुळे दरवर्षी सुमारे 240 ते 241 कोटी रुपयाची बचत होणार आहे. पूर्वी एस टीला डिझेलवर केवळ 2.70 रुपयाची सवलत मिळत होती, जी वाढवून 3 रुपये करण्यात आली होती. मात्र नव्या पारदर्शक प्रक्रियेमुळे ही सवलत आणखीन वाढली आहे. यासोबतच एस टी आता इंधन विक्रीच्या क्षेत्रातही उतरणार असून पेट्रोल, डिझेल, CNG आणि LNG ओके यासारखी सर्व प्रकारची इंधने एस टीच्या पंपावर उपलब्ध केली जाणार आहेत. सार्वजनिक खाजगी भागीदारातून PPP 100 ते 110 मल्टी मॉडेल इंधन पंप उभारण्याची योजना असून यातून दरवर्षी सुमारे 100 कोटी रुपयाचा अतिरिक्त महसूल मिळण्याची अपेक्षा आहे. इंधन चोरी आणि गैरव्यवहार रोखण्यासाठी एस टी पंपावर AI आधारित सेन्सर्स बसवले जाणार आहेत. सध्याच्या प्रणालीत दर 100 लिटर मागे 4 ते 5 लिटर इंधनाची हानी होत असल्याचे समोर आले असून नव्या तंत्रज्ञानामुळे ही गळती थांबवली जाणार आहे. दरम्यान एस टीच्या 251 डेपो आणि 600हून अधिक बस स्थानकांवर डिजिटल जाहिरातींद्वारे पुढील 5 वर्षात सुमारे 250 कोटी रुपयाचा महसूल मिळवण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. तसेच ऊर्जा खर्च कमी करण्यासाठी डेपो आणि स्थानकांवर सौर ऊर्जा प्रकल्प उभारले जाणार असून यातून दरवर्षी 10 ते 15 कोटी रुपयाची बचत होण्याची शक्यता आहे. सध्या एस टीवर सुमारे हे बघा सध्या एस टीवर सुमारे 12,000 कोटी रुपयाची तूट असून चालू आर्थिक वर्षातही तोटा होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे आर्थिक शिस्त
पारदर्शकता आणि आत्मनिर्भरता यावर भर देत एस टीला मजबूत आणि शाश्वत सेवा बनवण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे सरनाईक यांनी स्पष्ट केले. ओके, तर हे बघा, तर सौर ऊर्जा प्रकल्प उभारले जाणार असून त्यातून दरवर्षी 10 ते 15 कोटी रुपयाची पण बचत होण्याची शक्यता इथे सांगितलेली आहे. चला ठीक आहे, आज आपण या व्हिडिओमध्ये आजच्या ज्या काही टॉप कामाच्या बातम्या होत्या त्या टॉप कामाच्या बातम्या आपण बघितलेल्या आहेत तिथे. तर संपूर्ण माहिती तुम्हाला एकदम सिंपल सोप्या भाषेमध्ये मी सांगितलेलं आहे. हे बघा, या टॉप बातम्या आपण बघितल्या आणि तुम्हाला चांगलंच माहीत आहे, मी तुम्हाला जी माहिती दिली आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माहिती दिलेली आहे ते बघा. 3,000 रुपये संदर्भात संपूर्ण माहिती मी तुम्हाला दिली. 32,000 रुपये संदर्भात काय माहिती होती ते 32,000 रुपये संदर्भात पण माहिती मी तुम्हाला दिली. 3 टॉप ज्या बातम्या होत्या, टॉप बातम्या 3, तर टॉप बातम्या पण मी तुम्हाला सांगितल्या, म्हणजे संपूर्ण माहिती तुम्हाला सांगितली. चला, या व्हिडिओला लाईक करा, या व्हिडिओला शेअर करा, चॅनल नक्की सबस्क्राईब करा. आता लक्षपूर्वक का मी काय सांगत आहे, या व्हिडिओमध्ये दिलेली संपूर्ण माहिती ही इतर माहितीवरती आधारित आहे, इतर लोकांच्या स्टेटमेंट, इतर बातम्यांवरती हा व्हिडिओ आधारित आहे. आणि एक सांगतो, आपल्या चॅनलवर कुठलाही दावा केला जात नाही. आपले चॅनलचे व्हिडिओ हे एज्युकेशन पर्पजनुसार शैक्षणिक माहिती संदर्भात आपले चॅनलचे व्हिडिओ असतात. ओके, हे यूट्यूब टीमला पण माहीत आहे आणि तुम्हाला पण चांगलंच माहीत आहे की आपल्या चॅनलवर कुठलाही दावा केला जात नाही. धन्यवाद, लवकरच भेटू. आपल्या चॅनलवर कुठलाही दावा केला जात नाही, दावा केला जाणार पण नाही. धन्यवाद, भेटू पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत. तोपर्यंत सर्वांचं मनापासून धन्यवाद.